मागच्या व्हिडिओमध्ये आपण येल्लार पोटॅटोपासून 5 मिनिटांमध्ये इन्स्टंट वेफर घरच्या घरी कसे तयार करायचे ते बघितलं। आज आपण रोजच्या वापरातल्या घरगुती बटाट्यापासून मस्त हा फराळाचा उपवासाचा फराळी चिवडा अगदी कमीत कमी वेळात कसा तयार करायचा त्याची रेसिपी आज बघणार आहोत। अगदी हॉटेलमध्ये बेकरीमध्ये मिळतो तसा हा चिवडा बनवून तयार होतो, चटकन बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये कमी किमतीमध्ये घरच्या घरी तुम्ही बनवून हा फराळी चिवडा तयार करू शकता। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी साधारणतः अर्धा किलोच्या जवळपास जे रोजच्या वापरातले आपण घरगुती बटाटे वापरतो किंवा जे मार्केटमध्ये इझिली सहज हे बटाटे उपलब्ध होतात, याला इंदोरी बटाटे म्हणतात। हे बटाटे जवळपास मीडियम साईजचे घेतलेले आहेत। याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता जो आपण येल्लार पोटॅटो वापरलेला होता मागच्या वेळेस चिप्स करायला, आणि या बटाट्यामध्ये असा फरक आहे की याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्याच्यामुळे थोडी लांब प्रोसेस याची जी आहे चिवडा बनवण्याची होईल, परंतु तरीही कमीत कमी वेळामध्ये हा चिवडा बनवून तयार होतो। तर आलूला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हलकसं वरचं याचं पातळ आवरण काढून घ्यायचं आणि आवरण काढल्या काढल्या लगेच हे बटाटे पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचे। येल्लार जे गुलाबीसर पोटॅटो असतात, जे नवीन बटाटे बाजारात येतात तेव्हाच मिळतात आणि त्याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असते, परंतु ते उपलब्ध नाही झाले तरी याही आलूपासून तुम्ही मस्त असे चिप्स आणि जो उपवासाचा फराळी चिवडा आहे तो मस्त बनवून तयार करू शकता। तर पाण्यातून स्वच्छ धुतल्यानंतर एखादा असा कॉटनचा कापड घ्यायचा आणि त्याने आलू असे स्वच्छ पुसून घ्यायचे। आता आपण या बटाट्यांना किसून घेणार आहोत, तर त्याच्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मी थोडेसे मोठे छिद्रे असलेली किसणी किंवा ग्रेटर ज्याला म्हणतो ते घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा या बटाट्याचा किस करताना थोडंसं मोठं छिद्रे असलेलीच किसणी वापरा, जेणेकरून थोडासा जाडसर किस याच्यामधून बाहेर येईल। अगदीच जर बारीक किस झाला तर तेलामध्ये तळताना तो करपल्या जाईल, व्यवस्थित तेलामध्ये तळला जाणार नाही किस, आणि चिवड्यामध्ये सुद्धा असे जे आलूचे लच्छे असतात ते दिसणार नाही। त्याच्यामुळे थोडीशी जाडसरच आपल्याला इथे किसणी घ्यायची आहे आणि सगळे बटाटे आपल्याला छान किसून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता सगळे बटाटे मी तीनही बटाटे इथून किसून घेतलेले आहे। आता मेन महत्त्वाची प्रोसेस म्हणजे आपल्याला या बटाट्याच्या किसाला साधारणतः 2 ते 3 पाण्याने जोपर्यंत याच्यामधलं सगळं स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत या किसाला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता बटाट्याचा किस पाण्यात टाकल्या टाकल्या पाणी एकदम पांढरं झालेलं आहे, म्हणजे भरपूर स्टार्चचं प्रमाण या किसमध्ये आहे। पाणी बदलवत जायचं आणि जोपर्यंत स्वच्छ पाणी हे आपल्याला किस धुतल्यानंतर दिसत नाही तोपर्यंत याला आपण या किसाला 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं। तर इथे बघू शकता बऱ्यापैकी आपलं पाणी आता स्वच्छ दिसायला लागलेलं आहे। हे सुद्धा पाणी आता आपण निथळून घेऊया आणि परत एकदा याच्यामध्ये पाणी टाकूया। असं करता करता साधारणतः 4 पाण्याने मी हा किस व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। आपण इथे रोजच्या वापरातला साधा बटाटा घेतला ज्याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असते, आणि जर तुम्ही हे किस धुतलं नाही व्यवस्थित, याच्यामधलं सगळं स्टार्च काढलं नाही आणि या किसाला जर तुम्ही तळायला जाल तर तेलामध्ये ते नरम पडेल, कुरकुरीत आणि क्रिस्पी तो किस तळला जाणार नाही। त्याच्यामुळे या बटाट्याच्या किसाला धुण्याची जी प्रोसेस आहे ती अगदी महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर स्वच्छ पाणी घातल्यानंतर अगदी असं किसाला दोन्ही हाताने दाबून दाबून पिळून घ्यायचं। एखादी कॉटनची ओढणी किंवा स्वच्छ कपडा घ्यायचा, त्याच्यावर असा हा किस पिळून पिळून त्याच्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि असा पसरवून घ्यायचा। त्याच्यामुळे काय होईल ना, याच्यामध्ये जो किसामध्ये जो उरलेला काही पाण्याचा अंश आहे तो हा कॉटनचा कपडा किंवा ओढणी शोषून घेईल, किंवा अर्ध्या तासासाठी फॅनच्या खाली सुद्धा ठेवून तुम्ही हा किस पूर्णपणे सुकवून घेऊ शकता। जेवढा पाण्याचा अंश त्या बटाट्याच्या किसामध्ये कमी राहील तेवढा तो पटकन तळला जाईल आणि तेलामध्ये टाकल्या टाकल्या तो मऊ पडणार नाही। तर इथे मी सुद्धा किस बघू शकता छान सुकवून घेतलेला आहे। आता या बटाट्याच्या किसाला आपण तेलामध्ये तळून घेऊया। तेलामध्ये तळत असताना तेल चांगलं हाय टेम्परेचरवर गरम होऊ द्यायचं, अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं, आणि त्याच्यामध्ये हा बटाट्याचा अगदी थोडा थोडा किस घालायचा। सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची। हाय फ्लेमवर 2 मिनिटं या किसाला छान व्यवस्थित तळून घ्यायचं। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम टू लोच्या दरम्यान करायची आणि असं झाऱ्याने हलवत हलवत त्या किसाला एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं। अगदी मस्त हा कुरकुरीत आणि क्रिस्पी किस हा तळला जातो, कुठलाही त्रास होत नाही आणि एकदम हॉटेल स्टाईल आणि बाजार स्टाईल आपला इथे उपवासाचा चिवडा बनून तयार होतो।
तर बघू शकता थोडासा याला गोल्डन ब्राऊन कलर आला की समजायचं किस आपला एकदम तळून रेडी आहे आणि तेल सुद्धा अगदी शांत होऊन जातं जेव्हा किस तळल्यानंतर। आता झाऱ्याच्या साहाय्याने आपण टिश्यू पेपरवर हा किस काढून घेऊया, जेणेकरून याचं जे उरलेलं एक्स्ट्रा ऑइल आहे तो टिश्यू पेपर शोषून घेईल आणि याच क्रमाने आपल्याला सगळं जो बाकीचा उरलेला किस आहे तो सुद्धा व्यवस्थित चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळू घ्यायचा आहे। या बटाट्याच्या किसाला तळत असताना खूप जास्त डार्क ब्राऊनही होऊ द्यायचं नाही। डार्क ब्राऊन किस झाला तर त्याच्यामध्ये थोडासा कडवटपणा येईल आणि चिवड्याची जी टेस्ट आहे ती सुद्धा व्यवस्थित लागणार नाही। तर इथे बघू शकता सगळा जो किस आहे तो मी मस्त असा छान तळून घेतलेला आहे। आता या फराळी चिवड्यात घालण्यासाठी बाकीचं साहित्य सुद्धा तळून घेऊया। तर साधारणतः 50 ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी जवळपास मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा मीडियम टू हाय फ्लेमच्या दरम्यान आपल्याला छान व्यवस्थित खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता। छान ब्राऊन शेंगदाणे झाले का तेलामधून काढून घ्यायचे। आणखी या चिवड्याला टेस्टी बनवण्यासाठी मी इथे काही थोडेसे काजू घेतलेले आहेत, ते सुद्धा तेलामध्ये छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। काजूमुळे हा जो फराळी चिवड्याचा जो टेस्ट आहे एकदम रिच फ्लेवर येतो, टेस्टी हा चिवडा लागतो काजूमुळे। तर काजू सुद्धा आपण इथे तळून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। तर फ्रेश कढीपत्त्याची मी इथे काही पाने घेतलेली आहे। त्याला तळण्या अगोदर कढीपत्त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं। हाय फ्लेमवर हे कढीपत्त्याची पानं तळून घ्यायची, लवकरच हे तळून तयार होतात, एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात। इथे बघू शकता कढीपत्ता सुद्धा तेलामधून काढून घेऊया। आता या चिवड्यामध्ये कढीपत्ता ऑप्शनल आहे, परंतु जबरदस्त आणि मस्त टेस्ट आणि फ्लेवर या चिवड्याला या कढीपत्त्यामुळे येतो। आता लास्ट आपलं साहित्य राहिले आहे ते म्हणजे मिरच्यांचे असे लांब लांब तुकडे केलेले आहेत मी, आणि मिरच्या सुद्धा एकदम क्रिस्पी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या नरम राहणार नाही। मिरच्या सुद्धा एकदम कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं। जर त्या नरम राहिल्या तर चिवडा सुद्धा आपला मऊ पडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे मस्त असं डार्क ब्राऊन होईपर्यंत मिरची सुद्धा तळून घ्यायची। जवळपास सगळं साहित्य इथं तळून रेडी आहे। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मस्त आपलं हे साहित्य सगळं तळून तयार आहे। आता याच्यामध्ये साधारणतः छोट्या चमच्याने अर्धा चमचा मी चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि थोडासा गोडसरपणा यावा म्हणून पिठी साखर सुद्धा अर्धा चमचा घातलेली आहे। सगळं साहित्य व्यवस्थित हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घेऊया। खूप जास्त मिक्स करत बसायचं नाही, खूप जास्त तुम्ही त्याला हाताळाल, खूप जास्त मिक्स करत बसाल तर आलूचे जे तळलेलं हे जे किस आहे ना तो तुटतो, बारीक होतो। त्याच्यामुळे असा अख्खा किस आपल्याला या चिवड्यामध्ये दिसला पाहिजे, त्याच्यामुळे याला व्यवस्थित मिक्स करताना थोडीशी काळजी घ्यायची। हॉटेलपेक्षा चविष्ट इथे उपवासाचा हा फराळी चिवडा बनून तयार झालेला आहे। तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन आणि भन्नाट रेसिपीसाठी टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका।